आज आपण श्रावण स्पेशल कुरकुरीत असे केळ्याचे चिप्स बनवतोय। हे चिप्स बऱ्याचदा मऊ पडतात, कुरकुरीत राहत नाही। मी तेलामध्ये अशी एक जिन्नस टाकली आहे, त्यामुळे हे चिप्स अगदी कुरकुरीतच राहतील आणि जरा देखील तेलकट होणार नाहीत। चला तर मग लगेचच आपण चिप्स बनवायला घेऊ। 7 ते 8 मी इथे हिरव्या केळी घेतलेल्या आहेत, लांबकुळ्याच आहेत। तुमच्याकडे जर छोट्या केळी मिळत असतील त्या घेतल्या तरी चालेल, त्याचे देखील चिप्स अगदी कुरकुरीत होतात। आता आपण यामधून एक केळी काढू आणि त्याची साल काढून घेऊ। साल अगदी पटकन निघते। केळीचे जे मागचे टोक आहे ते देखील सुरीच्या साहाय्याने काढून घेऊ। 4-5 ठिकाणी आपल्याला केळीला हुबे कट करून घ्यायचे आहेत, यामुळे वरची साल अगदी पटकन निघते। सालला आपल्याला वरच्यावर कट मारायची आहे, नाहीतर केळीचं मध्ये तुकडं पडतं। वरच्यावर मी इथे सुरीच्या साहाय्याने कट मारून घेतले। आता तुम्हाला इथे साल काढून दाखवते। अगदी अलगद अशी साल निघते केळीची। ह्या पद्धतीने साल काढली तर काही मिनिटांमध्येच सगळ्या केळीची साल निघून होते। केळीला हा रस असतो, तो जर आपण प्लेटमध्ये घेतला तर प्लेटला देखील डाग पडतात आणि खूप चिकट होते। त्यामुळे मी इथे केळीचं पान वापरलेलं आहे। तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही पेपर घेतला तरी चालेल। तुम्हाला इथे दिसतच असेल, अगदी पटकन अशी केळीची साल निघते। थोडीफार जिथे राहते ती देखील आपण काढून घेऊ। अगदी काही सेकंदामध्येच केळीची साल निघाली, कारण चिप्स करत असताना केळीची साल काढणं हेच एक काम आहे, ते वेळखाऊ आहे। आता आपण राहिलेल्या केळींची देखील ह्याच पद्धतीने साल काढून घेऊ। सगळ्या केळींची मी इथे साल काढून घेतली। आता लगेचच चिप्स बनवून घेऊ। गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घेऊ। तेल इथे छान गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं। मिठामुळेच आपले जे चिप्स आहेत अगदी कुरकुरीत तयार होणार आहेत। कढईमध्ये मी इथे जवळपास 250 ग्रॅम तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यासाठी अर्धा चमचा मीठ घातलं। तुम्ही तेलाचं प्रमाण जेवढं घ्याल त्यानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करा। आता तेल अगदी कडकडीत असल्यामुळे यामध्ये सुरुवातीला 2-4 केळीचे चिप्स टाकून पाहिले तर ते लगेचच वरती आले। लगेचच चिप्स वरती आले तर समजायचं तेल अगदी छान तापलेलं आहे। एका वेळेला एकाच केळीचे चिप्स मी यामध्ये टाकते। एकापेक्षा जास्त केळीचे जर चिप्स टाकले तर ते खालचे पटकन होतात आणि वरचे टाकलेले केळीचे चिप्स मऊ पडतात। एकसारखे तळले जावेत म्हणून मी एका वेळेला एकच केळी यामध्ये तळून घेते। तेलामध्ये चिप्स टाकत असताना आपण गॅसची फ्लेम मध्यम केली होती। आता थोडीशी वाढवू आणि चमच्याच्या साहाय्याने हे चिप्स हलवत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। चमच्याने चिप्स हलवायचे म्हणजे ते खालीवर होतात आणि सगळ्या बाजूने खरपूस असे तळले जातात। जसजसे चिप्स तळले जातात तसतसं बबल्स देखील तेलातले कमी होतात। मात्र चमच्याच्या साहाय्याने सतत आपण चिप्सला हलवत राहायचं। तेलाचे बबल्स पूर्णपणे शांत झाले म्हणजे आपली केळीचे चिप्स तयार आहेत। चिप्सचं संपूर्ण तेल निघून जावं त्यासाठी मी असा एक चमचा वापरते। दुसऱ्या चमच्याने ह्या चमच्यावर सगळे चिप्स काढून घेते आणि चमचा छान झटकून घ्यायचा म्हणजे त्यातलं तेल देखील निघून जातं। कढईवर चमचा थोडासा ठोकायचा म्हणजे त्यातलं तेल निघेल। मी तुम्हाला चिप्स जवळून दाखवते, अजिबात तेलकट झालेले नाहीत। आता एका टिश्यू पेपरवर आपण हे चिप्स काढून घेऊ, म्हणजे याला थोडंफार राहिलेलं जे तेल आहे ते देखील ह्या टिश्यूला लागेल आणि चिप्स अजिबात तेलकट होणार नाहीत। अगदी एकसारखे रंगावर आपले इथे चिप्स तळले गेले। आता ह्याच पद्धतीने राहिलेले देखील चिप्स तळून घेऊ। दुसरी बॅच तळत असताना तेलचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करून घ्यायचं। कधी कधी तेल खूपच थंड होतं, त्यामुळे देखील चिप्स लगेचच मऊ होतात। म्हणून आपल्याला चिप्स तळत असताना तेल कितपत गरम हवं हे देखील पाहायचं आहे। चिप्स टाकल्याबरोबर खूप सारे बबल्स वरती यायला पाहिजे एवढं तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे। इथे आपले सगळे चिप्स तळून झाले। अगदी दिसायला खूपच सुरेख आणि कुरकुरीत असे झालेले आहेत। हे चिप्स थंड झाल्यावर एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवले तर ते छान राहतात। आता येणाऱ्या श्रावण सोमवारसाठी तुम्ही असे चिप्स बनवून ठेवले तर घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतील आणि उपवासाला देखील हे चालणारे आहेत। त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने हे चिप्स नक्की ट्राय करा। कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।